नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल। काय राज्यातील निवडणुकांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की राज्यातील निवडणुकांमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार 5,000 पार। आता या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आता राज्यामध्ये ज्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होणार आहेत त्या निवडणुकांमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो 5,000 होऊ शकतो। मग राज्यातील निवडणुकांचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम होणार का, या प्रश्नाचं आता उत्तर घेऊयात। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जागतिक बाजारात जो भाव दिसतोय तो सुद्धा आपल्याला मंदीत दिसतोय। देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती भाव पोहोचलाय आणि तो जवळपास 3900च्या आसपास पोहोचलाय। आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये भाव पातळी ही 3,900 ते 4,400च्या दरम्यान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण विचार करत आहोत की बाजारभावाला आधार कुठून मिळेल। मग या परिस्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जे सोयाबीनचं पीक आहे मित्रांनो, ते पीक महत्त्वाच्या 3 राज्यामध्ये घेतले जाते आणि या 3 राज्यामध्ये जर विचार केला तर प्रामुख्याने महाराष्ट्र, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर राजस्थानमध्ये उत्पादन जास्त होते। आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुका संपल्या। आता निवडणुका कुठल्या बाकी येतात तर आपल्या महाराष्ट्राच्या। आणि सध्याच्या कंडिशनला हमी भाव सुद्धा 4,892च्या आसपास आहे। म्हणजे याचा अर्थ कुठेतरी लक्षात घ्या मित्रांनो की आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दणका दिला, बरोबर आहे। तर मग या शेतकऱ्यांना आपण कशा पद्धतीने आपल्याकडे वळवू शकतो, म्हणून सरकार या ठिकाणी एक योजना बनवत आहे की ज्यामुळे आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान सरकारच्या योजनेचा फायदा होऊन 5,000चा बाजारभाव जर सोयाबीनला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे या ठिकाणी फंडामेंटल सोडून दिले तर सरकारच्या योजनेमुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना व देशातीलही शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो आणि कुठेतरी यामुळे आपल्याला जो बाजारभाव आहे तो मित्रांनो 5,000 होताना दिसू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये आपण नवीन हंगामात सोयाबीन आल्या काही विकायचं नाही, थोडं थांबायचं, वाट बघायची आणि त्यानंतर विक्रीचा विचार करायचा। मग सध्या जो प्रश्न तुमच्या मनात होता की बाबा आम्ही राज्यातील निवडणुकांमुळे थांबलो तर काय राज्यातील निवडणुकांमुळे जो बाजारभाव आहे तो 5,000 होऊ शकतो का, तर शक्यता आहे। सरकार पावलं उचलत आहे, त्यामुळे सोयाबीन आलं की तात्काळ गडबडीत विकायचं नाही, एवढंच लक्षात ठेवा। मग ही संपूर्ण माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।